हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये या उडान सुरू करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारत सरकारचे यंग डायनामिक आणि हँडसम मंत्री श्री राम मोहन नायडूजी आणि तसेच सहकारी पण आम्ही त्यांना दिले आहेत, यंग डायनामिक अँड डॅशिंग असे आमचे मुरलीधर मोहोळजी, आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, समोर उपस्थित असलेले सर्व अमरावतीतील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आई एकवीरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर उडानच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली। या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, त्याचप्रमाणे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला, ते भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख, या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं। आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही, पण अमरावतीमध्ये वायुयानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायुयानाने जाता येईल, ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली। याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं। आपल्याला कल्पना आहे की 2019ला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये। त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं। पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं। आमच्या नवनीतताई राणा देखील त्यावेळेस आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं, पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं, पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं। पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही, तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं। मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। यासोबत दुसरं महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्यापुरते मर्यादित नाही आहे। अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात। आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे